सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण ठाणे येथील रहिवासी असलेल्या वर्षा गायकवाड या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, खरंच अनुभव सांगताना खूप आनंद होत आहे आणि हृदय देखील भरून येत आहे. नकळतपणे डोळ्यातून पाणी अश्रू वाहत आहे. स्वामी भक्तांनो, किती अफाट लीला या स्वामींची माझ्यावरती झाली हे मी कधीही विसरू शकत नाही. मी मरेपर्यंत स्वामींचे चरण सोडू शकत नाही, कारण स्वामींमुळे माझं पूर्ण आयुष्य हे बदलून गेलं आहे. स्वामी भक्तांनो, मी ठाणे येथील रहिवासी आहे. माझे नाव वर्षा गायकवाड. माझ्या अनुभवाने एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे, आणि जे कोणी ताई या संकटामध्ये असतील त्यांना एक नवी दिशा, आशा मिळावी आणि त्यांनी देखील अशा प्रकारे सेवा करून आपले संकट दूर करावे या हेतूने हा अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर, माझे 2 मुले आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. माझे सासू सासरे वगैरे, दीर वगैरे सर्व गावी असतात. आम्ही व्यवसायानिमित्त ठाण्याला आलेलो होतो. माझ्या मिस्टरांना खूप छान नोकरी होती, त्यामुळे आम्ही सर्व ठाण्यामध्येच होतो. आम्ही खूप दिवस झाले तेव्हा फ्लॅट खरेदी केलेला होता. जेव्हा फ्लॅट घेतला त्यावेळेस आमच्याकडं अक्षरशः काहीच नव्हतं, पण मिस्टरांनी बँकेचं लोन वगैरे करून असे करून मी माझे दागिने त्यावेळेस दिले होते, आणि असं करून आम्ही हे केलं होतं, फ्लॅट घेतला होता आणि आमचा फ्लॅट आमचा स्वतःचा झाला. त्यानंतर काय झालं की मिस्टरांचा खूप दिवसाची इच्छा होती की म्हणजे काहीतरी व्यवसाय करावा, आणि नोकरीमध्ये जे पैसे आत मिळत होते त्यामध्ये मुलांचे शिक्षण, घर वगैरे चालणं, बँकेचा हप्ता हे आमच्याकडनं होतच नव्हतं. ते म्हणायचे काहीतरी जोडधंदा, व्यवसाय हा पाहिजेच असावा, त्यामुळे आपण लवकर सेटल होऊ असं ते म्हणत होते. पण मग काय धंदा करायचा, पैसे कुठून आणायचे, ही खूप मोठी आमच्याकडे पुढे मोठी गोष्ट होती. मग काय केलं मिस्टरांनी, माझे जे दागिने राहिलेले होते ते सर्व दागिने गहाण टाकले, त्यातून काही रक्कम घेतली आणि आम्ही फूड कॉर्नर असा हे केलं, व्यवसाय सुरू केला. मिस्टर नोकरीही करायचे आणि व्यवसायही करायचे, पण ह्या व्यवसायामध्ये आम्हाला फार काही यश मिळालं नाही. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण दुसरं काहीतरी करून बघूया. मग आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला, पण त्यात देखील आम्हाला असंच अपयश आलं, यश आलंच नाही. त्यानंतर आम्ही जे आपले लहान मुलांचे छोटे कपडे असतात त्याचा व्यवसाय सुरू केला, त्यातही यश आले नाही. खूप म्हणजे असं डिप्रेशनमध्ये चालल्यासारखं वाटत होतं. जे जवळचे पैसे होते जी सेविंग होती तीही आपण हे केली, आता दागिने कसे सोडायचे, काय करायचे, खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला होता. त्याच दरम्यान काय झालं की माझी बहीण ही भुसावळला राहते आणि तिच्या मुलाचा पेपर ठाण्याला होता, त्यामुळे ती पेपरसाठी मुलाला घेऊन आमच्या घरी आली. मग माझे मिस्टर आणि तिचा मुलगा दोघेही पेपरसाठी सकाळी गेले. तर मग ते गेल्यानंतर आमच्या अशाच गप्पा सुरू होत्या, काय चाललं असं ती विचारत होती. तर बोलता बोलता सहज विषय निघाला आणि मग मी तिला सर्व काही सांगितलं, असं असं घडत आहे म्हणून. आम्ही घरी कोणाला सांगू शकत नाही, कारण घरच्यांचा आम्हाला कुठलाही सपोर्ट नाही. त्यानंतर माझी जी बहीण आहे ती म्हटली, अगं तू स्वामींची सेवा का बरं करत नाही, तू एकदा स्वामींची सेवा करून बघ म्हणे, मग तू बघ कसं काही तुझ्या जीवनात बदल होतात असं ती म्हटली. तर मी म्हटलं, स्वामींची सेवा मी तर सर्वप्रथम तुझ्या तोंडून स्वामी ऐकते म्हटलं, मी तर त्यांना बघितलेलं नाही, ते कसे दिसतात, काय असतात, त्यांची सेवा कशी असते, मला काही एक माहीत नाही. ती म्हणे, अगं काही नाही, फक्त तू अंतःकरणापासून त्यांची सेवा कर, बघ तुला काय काय अनुभव येते. तू सुरुवातीला आहेस ना, मी तुला फार काही सांगत नाही, फक्त तू तारक मंत्राची सेवा कर. तारक मंत्र मोबाईलमध्ये ऐक, त्यानंतर एका पेजवरती लिहून घे आणि तो पाठ कर, आणि त्यानंतर तू सेवा सुरू कर. मग तिनं जसं सांगितलं तसंच मी केलं.
अक्षरशः माझ्याकडे स्वामींचा फोटो, मूर्ती वगैरे काही एक नव्हतं. मग मी तशीच तारक मंत्र मोबाईलमध्ये ऐकला आणि तो ऐकल्यानंतर मला खरंच एक धीर आल्यासारखं वाटलं, की नाही बाबा, कोणीतरी आहे आणि काहीतरी अशक्य ते शक्य करू शकतात असं वाटलं. मग मी एका पेजवरती लिहून घेतला आणि तिने सांगितल्याप्रमाणे तारक मंत्राचं तीर्थ म्हणजे करण्यासाठी सुरू केलं. आणि त्या दरम्यान काय झालं की दिवाळी 2-3 महिने पुढे होती आणि मिस्टरांनी काय केलं, पुन्हा बँकेकडनं कर्ज घेतलं आणि आपण एक मिठाईचं दुकान सुरू करूया असं मिस्टर माझे म्हटले. आणि मग मिस्टरांनी लोन काढलं आणि आम्ही एक असं दुकान घेतलं डायरेक्ट विकत आणि ते मिठाई सुरू केली. आता यामध्ये काय होणार हे पुढं माहीत नव्हतं. आता खूप आम्ही गुंतागुंतीमध्ये चाललो होतो. कर्जाचा डोंगर डोक्यावरती वाढत चाललेला होता. असं एक वेळ अशी येणार होती, मला असं वाटायचं की इथून सोडून आपल्याला जावं लागणार आहे असं वाटत होतं. त्याच वेळेस काय झालं की मग मी तारक मंत्राचं तीर्थ रोज बनवू लागले. मी दुकानात सकाळी जायची, तारक मंत्राचं तीर्थ तिथे शिंपडायची आणि जे युनिट असतं आपलं मंत्र युनिट, त्यामध्ये तारक मंत्र होता. तो तारक मंत्र कंटिन्यू मी दुकानामध्ये लावून दिला. त्यानंतर दिवाळी जवळ आली तसे तसे आम्हाला ऑर्डर येऊ लागले. 5-6 महिन्यातच आम्हाला इतके ऑर्डर येऊ लागले आणि आमच्या मालाची क्वालिटी ही खूप छान आहे अशी प्रसिद्धी होऊ लागली. त्यानंतर आमचा धंदा इतका जोरदार चालू झाला ना की त्यावरून आम्ही दुसरीकडे देखील हे करण्याचं सुरुवात केली. 6च महिन्याचा कालावधी यामध्ये गेला असेल. त्याच दरम्यान काय झालं, मग एवढा छान व्यवसाय झाला, सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू झालं. मग माझ्या मिस्टरांनी जॉब सोडून दिला. मग आता ते दुकानावरतीच सर्व काही लक्ष देऊ लागले. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की आमचा जो फ्लॅट होता तो खूप जुना झालेला होता, कारण आम्ही खूप जुन्या काळाचा तो घेतलेला होता. आणि आता मग माझे मिस्टर काय म्हटले, की आपण कुठेतरी एक जागा घेऊया आणि हा फ्लॅट विकून टाकूया. अगोदर फ्लॅट विकू, मग जागा घेऊ आणि जसे रेंटनी राहू आणि जसे पैसे येतील तसे बांधकाम सुरू करू, खूप छान आपण घर बांधू, असे मिस्टरांचं योजना होती. त्यानंतर तसंच केलं. मग आम्ही सर्वांना सांगितलं की आम्हाला फ्लॅट विकायचा आहे, पोस्टर वगैरे लावले. पण आम्हाला योग्य ती किंमत येत नव्हती. आम्ही जर सांगितलं तर त्यापेक्षा 4-5 लाख कमी लोक सांगत होते. आणि असं काही नाही, घरात काही नव्हतं, फर्निचर वगैरे सर्व काही आम्ही केलेलं होतं, व्यवस्थित सर्व होतं. पण आम्हाला तिथे राहायचं नव्हतं. आम्हाला स्वतःचं सेपरेट रो हाऊस बनवायचं होतं. त्यामुळे आम्हाला हा फ्लॅट विकायचा होता. आणि मग माझं ते काय करावं, खूप मोठा प्रश्न पुढे होता. यामध्ये जवळपास 1 वर्ष गेलं. या 1 वर्षामध्ये फ्लॅट विक्रीला विकलाच नाही. जे लोक यायचे ते असेच जायचे आणि डील कॅन्सल होत होती. मग मी काय केलं, म्हटलं की स्वामींच्या कृपेने काही होतं का बघूया. म्हणून मग मी काय करू लागली की तारक मंत्राचं तीर्थ दुकानात पण टाकायची आणि घरात पण शिंपडू लागली. आणि स्वामींना संकल्प केला, जोपर्यंत घराची डील होत नाही, योग्य ती रक्कम येत नाही, तोपर्यंत मी रोज हे तारक मंत्राचं तीर्थ इथे बनवून टाकन म्हटलं स्वामी, असं स्वामींना म्हटली. त्यानंतर रोज हे सुरू झालं. त्यानंतर स्वामी भक्तांनो 1-2 महिन्यातच आमचा फ्लॅट विकला गेला आणि आमच्याला जेवढी रक्कम पाहिजे होती त्यापेक्षा जास्त रक्कम आली. मग माझ्या मिस्टरांचा स्वामींवरती खूप विश्वास बसला आणि मग आता जागा घ्यायची होती. चांगल्या ठिकाणी आम्हाला जागा घेऊन जे दुकान तिकडं आहे इकडे देखील करायचं होतं. असं हे करायचं होतं. म्हटलं मेन जागेमध्ये आपल्याला जागा मिळाली पाहिजे. तर कशी मिळणार, तिथे रेंटही भावही खूप असेल असं वाटलं होतं. आणि मग स्वामींना पुन्हा मी गुरुचरित्र पारायण, त्यानंतर स्वामीचरित्र पारायण आणि तारक मंत्राची ही सेवा हे सुरूच होतं. संकल्प केला, 3 गुरुचरित्र पारायणचा संकल्प होता आणि त्यामुळे मी सर्व काही करू लागली. आणि त्या गुरुचरित्राच्या पारायणाच्या समाप्तीच्या वेळेसच गुरुवार होता आणि त्याच दिवशी आमची जागा देखील झाली. खूप छान जागा आम्हाला मिळाली आणि जागा झाल्यानंतर आता आम्हाला हे करायचं होतं बांधकाम. पण मिस्टर म्हटले, आत्ताच जागा झाली, पैशाची एवढी जमाजमी नाही, आपल्याकडे 3-4 लाख रुपये साचले की मग आपण लगेच फटफट काम सुरू करूया, असं म्हटले. आता लोन वगैरे काही काढायचं नाही. तर मी काय म्हटलं की आता आपण हे केलं, म्हटलं एवढं जे जुनं काही जे सर्व आहे ते सर्व काही आपण कर्ज जे आहे ते अगोदर नील करूया. कर्ज नील झाल्यानंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा बांधकाम करूया आणि सध्या रेंटच्याच घरामध्ये राहूया, असं मी म्हटले. आणि मग मी स्वामींना काय विनंती केली की स्वामी, मला तुमची आणखी सेवा करता यावी, यासाठी मला
तू हे इथं माझं काहीच नाही म्हटलं, जे काय आहे ते सर्व काही तुमचं आहे. तुमच्या ह्या जागेवरती मला तुमच्या जवळ जागा द्या म्हटलं, असं मी म्हटलं. आणि मग काय झालं की आम्ही असंच फ्लॅट शोधत होतो, पण फ्लॅट शोधता शोधता असं माझं मनच लागत नव्हतं की इथे असं हे होईल म्हणून. आणि एक फ्लॅट खूप आवडला आणि तिथे रेंटही फार होतं. मग म्हटलं काय करावं, तर मग स्वामींना विनंती केली, फ्लॅट चांगला आहे. पण अगोदर चौकशी केली तर स्वामींचं मठ कुठे आहे का, तर कळालं की हो इथे जवळच स्वामींचा मठ आहे. तर मिस्टरांना म्हटलं की आपण इथेच राहूया आणि हेच जागा आपण फिक्स करूया असं म्हटलं. तर मिस्टरही म्हटले ठीक आहे. मग आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो आणि तिथे आम्ही राहू लागलो. आता स्वामींचा मठ जवळ होता त्यामुळे मी माझ्या पायाने देखील मठामध्ये जाऊ शकत होती. त्यामुळे मग मी मठात जाण्यासाठी सुरुवात केली आणि तिथे जाऊन मी मग कुठलीही दुपारची किंवा संध्याकाळची या तिन्ही आरतीतून एक आरतीला मी जाऊच लागली. फक्त 4 दिवस मी बंद करत होती. मी स्वामींपुढे 108 आरतीचा संकल्प केला होता की माझं म्हणजे घराचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं, यासाठी मी तुमच्या 108 आरत्या न चुकता करेल स्वामींना असं म्हटली. आणि त्यानंतर मग मी औदुंबराला रोज 11 प्रदक्षिणा मारू लागली. लवकर जायची 15 मिनिट, औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारायची. त्यानंतर स्वामींचं दर्शन घेऊन आरती करून प्रसाद घेऊन मग घरी येऊ लागली. आणि घरची सेवा तर ही चालूच होती. खूप छान वाटत होतं. त्यानंतर असेच हळूहळू दिवस गेले आणि माझे मुलांचं जे शिक्षण चालू होतं तेही कंप्लीट झालं. मुलांचं शिक्षण कंप्लीट झालं. आता त्यांना जो जॉब पाहिजे होता, माझ्या मुलांना जॉबची फार गरज होती. त्यासाठी काय करावं, माझा मुलगा खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देत होता, पण त्याचे सिलेक्शन मात्र काही केल्या होत नव्हते. कुठल्या ना कुठल्या याच्यावरून तो रिजेक्ट होत होता. 2 स्टेप त्यांनी कंप्लीट केल्या की 3ऱ्या स्टेपमध्ये तो रिजेक्ट होत होता. असं त्याचं होत होतं. मग मी काय केलं, त्याला म्हटलं की तू गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय रोज वाचायला सुरुवात कर. संकल्पित ही सेवा तू कर आणि मग बघू म्हटलं आपण काय होतं ते. मग त्याने तसंच केलं. गुरुचरित्राचा तो रोज न चुकता 14वा आणि 18वा अध्याय वाचू लागला. त्याने संकल्प केला की मला नोकरी मिळू द्या. 41 दिवस झाले स्वामी भक्तांनो त्याची ही सेवा होऊन आणि त्याला खरंच खूप छान ठिकाणी जॉब लागला. त्याचा इंटरव्ह्यू इतका खराब झाला होता, याआधी त्याचे इंटरव्ह्यू असे कधीच झाले नव्हते, असा इंटरव्ह्यू झाला होता. तो जेव्हा घरी आला ना, तर तो म्हणे की आई काम होणार नाही कारण इंटरव्ह्यू खूप खराब गेलेला आहे. पण संध्याकाळी त्यांचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही 2 तारखेपासून जॉईन करा म्हणे. असं म्हटल्यानंतर आनंदाला पारावरच राहिला नाही. तो म्हटला की आई हे खरंच फक्त अशक्य होतं, ते शक्य स्वामींनी केलं आहे बरं का. कारण स्वामींनी दाखवून दिलं, कारण इंटरव्ह्यू हा खूप खराब झालेला होता म्हणे. मला तर असं वाटतच नव्हतं की सिलेक्शन होईल. मी म्हटलं अरे स्वामी खरंच करतात म्हटलं, तू खूप मनापासून केलं म्हणून झालं. आता मुलीचा MBBSला नंबर लावायचा होता. तिला तर नीटमध्ये खूप कमी मार्क पडले होते आणि आमच्याकडे एवढे डोनेशन भरण्यासाठी पैसे नव्हते. 40-40, 45 लाख रुपये मागूनसुद्धा नंबर लागत नव्हता. माझी मुलगी काय म्हटली की आई एवढ्या वर्ष मी पुन्हा अभ्यास करते, त्यानंतर पुढच्या वर्षी देऊ, नाही झालं तर आपण दुसरं काहीतरी करूया. पण माझ्या मुलीची खूप इच्छा होती की MBBSच करायचं म्हणून. मग मी काय केलं, स्वामींना म्हणजे हे केलं, विनंती केली. त्यानंतर माझी सेवा सुरू केली आणि तिलाही म्हटलं तू म्हणजे अभ्यास पण कर. या अभ्यासादरम्यान 108 स्वामीचरित्राचे पारायण कर. तुला जसे जमेन तसे कर. असं काही नाही की तू एका दिवसात 2 कर 3 कर असं नाही. तू कर म्हटलं, फक्त संकल्पित कर. माझी मुलगी म्हटली ठीक आहे आई मी करते. तर स्वामी भक्तांनो तिनं देखील अभ्यास करून स्वामींचे 108 पारायण केले. मीही तिच्यासाठी खूप साऱ्या सेवा केल्या. ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या केल्या. प्रदीपदादांकडूनही विद्याप्राप्तीची सेवा घेतली. त्यानंतर दुसऱ्या ज्या सेवा होत्या त्याही घेतल्या. काही तोडगे सांगितले दादांनी, ते तोडगेही केले. त्यानंतर माझ्या मुलीनी पुन्हा पेपर दिले आणि पेपरमध्ये ती खरंच मेरिटमध्ये बसली आणि तिचा नंबर लागला आणि MBBSला तिचं ॲडमिशन झालं. हे देखील अशक्य होतं, पण ते शक्य स्वामींनीच केलं. तिचं ॲडमिशन देखील गुरुवारीच झालं. आमचं आयुष्य जे काही आता बदललेलं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या सेवेने झालेलं आहे. आयुष्यात जे आम्हाला मिळणार नव्हतं ते देखील स्वामींनी दिलं. जे काही अपेक्षा केली त्यापेक्षा दुप्पट स्वामींनी दिलं.
आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा करून घ्या. मी खूप सुखी आहे, खूप समाधानी आहे तुमच्या कृपेने, आणि तुमचा कृपा हस्त असाच आमच्या कुटुंबावरती आणि सर्व भक्तांवरती ठेवावा. जो कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवावं. आमच्या मुखातून तुमचं गुणगान गायलं जावं, त्याला सेवा सांगितली जावी आणि तो देखील दुःखमुक्त व्हावं, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी महाराज सर्वांना सुखी ठेवा. एवढंच शेवट जाता जाता म्हणेल. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.